भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अधिवेशन रविवारी पुण्याच्या बालेवाडीतल्या शिवछत्रपती क्रीडा नगरी इथं होत आहे। पक्षाचे राज्यभरातले सुमारे 5000 पदाधिकारी अधिवेशनात सहभागी होतील। भाजपचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह राज्यातले वरिष्ठ नेते अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत। ठाकरे पक्षाची मुंबईत सेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक पार पडली। पुढील 41 दिवसात आचारसंहिता लागेल, त्यामुळे जोमाने काम करा असे निर्देश उद्धव ठाकरेंनी दिले। 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत भगवा सप्ताहाचं आयोजन करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत। छत्रपतींच्या वाघनखांवरून संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल चढवलाय। भाजपचा कोणत्या तरी इतिहासाशी संबंध आलाय का? शिंदे, फडणवीस, अजित पवार हे इतिहासाचा अपमान करतायत। डुप्लिकेट लोकांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण आहे। आम्हाला छत्रपतींच्या वाघनखांबाबत आदर आणि श्रद्धा आहे। हे महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर वाघनखं करतायत। आधी स्वतःची नखं कापा, मग वाघनखांवर बोला, अशी टीका राऊतांनी केली आहे। शेतकरी कामगार पक्षानं विधानसभेची तयारी सुरू केली आहे। 1 ऑगस्टला पंढरपुरातनं विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाणार आहे, तर 3 ऑगस्टला शेकापचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन होणार आहे। शेकापचे माजी आमदार जयंत पाटलांनी ही माहिती दिली आहे। मुंबई नाशिक महामार्गावर नाशिक ते ठाण्यादरम्यान वाहतूक कोंडी होते ही वस्तुस्थिती असल्याचं माहिती मंत्री दादा भुसे यांनी मान्य केलं। पुलाची कामं, खड्डे यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याचं भुसेंनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली असून खड्डे बुजवण्याचे आदेश दिले। रायगडमध्ये महावितरणच्या विरोधात नागरिकांनी मूक मोर्चा काढलाय। वीज पुरवठा आणि बिलांच्या समस्येमुळे हे आंदोलन काढण्यात आलं, तर 31 जुलैपर्यंत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील आंदोलकांनी दिलाय। जळगावच्या जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांविरोधात ठाकरे गटाने ठिय्या आंदोलन केलं। रुग्णालयात अस्वच्छता, असुविधा सोबतच डॉक्टरांची कमतरता आहे असा आरोप करत आंदोलन करण्यात आलं। शिरूर तालुक्यातल्या 12 गावात अनेक दिवसांपासून पाण्यासाठी संघर्ष सुरू असून पाण्यासाठी ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे। या ग्रामस्थांनी मंचर इथं शरद पवारांची भेट घेत पाण्यासंदर्भातल्या व्यथा शरद पवारांकडे मांडल्या। आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्या, मग इतरांचा विचार करा, अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे। गुजरात इथल्या कंपनीचा परवाना नसलेला 30 टन खतांचा साठा तुळजापुरात जप्त करण्यात आला। जिल्हा कृषी अधिकारी आणि पोलीस विभागानं धाडी टाकत 8 लाखांचा अवैध साठा जप्त केला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कल्याणच्या स्मार्ट सिटीचं काम संथ गतीने सुरू आहे। स्मार्ट सिटीच्या कामासाठी जुलै 2020ला कामाची वर्क ऑर्डर मिळाली, मात्र गेल्या काही वर्षात इथं अतिशय संथ गतीनं काम सुरू आहे। केडीएमसीनं उभारलेल्या स्कायवॉकवर फेरीवाली आणि वारांगण यांनी कब्जा केल्यामुळे नागरिकांना चालणं देखील कठीण झालं। नागपूरमध्ये 8 रस्ता चौकात मोठं झाड कोसळलं। जेरिल लॉनकडनं लक्ष्मीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर हे झाड कोसळलेलं आहे।